अजितदादा पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्रासह येवला तालुक्यातही कडकडीत बंद पाळण्यात आलाय. मुंबईहून बारामतीकडे येत असताना अजितदादा पवार यांच्यासह 6 जणांचा या दुर्दैवी विमान अपघातात मृत्यू झालाय. अजितदादा पवार यांना घेऊन येणारं हे विमान जळून खाक झालंय. बारामती दौऱ्यासाठी ते आले असता ही दुर्घटना घडली आहे. या अपघातात दादांचे 2 सहाय्यक, पायलट तसेच इतरही 2 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. येवला तालुक्यातील पाटोदा येथे देखील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळत अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झालाय. या घटनेनंतर महाराष्ट्रात शोककळा पसरत स्वयंस्फूर्तीने अनेक ठिकाणी बंद पाळण्यात आले. परमेश्वरा या नेत्याला स्वर्गात चांगली जागा मिळो. दादा गेले आठवणी बाकी आहे असं त्यांच्यावर पवार घराणे. आज महाराष्ट्रामध्ये 4 वेळा उपमुख्यमंत्री असलेले माननीय कैलासवासी अजित पवार दादा यांचं मुंबईहून बारामतीत जात असताना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या दरम्यान प्रचारासाठी बारामतीत गेले असताना त्यांचं निधन झालं. आज त्यांच्यासोबत 6 जणांचाही मृत्यू झाला. या सर्वांचं मी छावा क्रांतीवीर सेनेच्या माध्यमातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि त्यांना त्यांच्या कुटुंबाला हे दुःख पेलवण्याची ताकद देऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी दीपक ढोकळे, येवला.